नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्टोरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स म्हणजे अर्थसांख्यिकी डिपार्टमेंट यांची मेगा भरती निघालेली होती आणि अतिशय प्रतीक्षित या मेगा भरतीचा जो रिझल्ट होता तर त्या रिझल्ट आता लागलेला आहे. त्याबद्दलचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या डिटेल्सबद्दलचं परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे. त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. अर्थ व सांख्यिकी संचालनालय नामनिर्देशित भरती प्रक्रिया 2023 प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीकरिता वेळापत्रक. वेळोवेळी आमच्या कमेंट बॉक्समध्ये बरेचसे विद्यार्थी विचारायचे की अर्थसांख्यिकीचा रिझल्ट कधी लागणार आहे सर, तर त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. फायनली रिझल्ट लागलेला आहे. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब अराजपत्रित सांख्यिकी सहाय्यक व अन्वेषक गट क या पदांकरिता 19-20 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील सोबतच्या यादीतील उमेदवारांनी खालील तक्त्यात दर्शविलेल्या दिनांकास प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीकरिता मूळ प्रमाणपत्रे व साक्षांकित छायाप्रतींसह सकाळी 10:30 वाजता खालील दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. डेट इथे लक्षात घ्या. सहाय्यक संशोधन अधिकारी 23 जानेवारी 2024. प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीचा अनुक्रमांक आहे 1 ते 39. त्याचबरोबर सांख्यिकी सहाय्यक 24 जानेवारी 1 ते 45 आणि 25 जानेवारी 46 ते 93 या अनुक्रमांकाचे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. अन्वेषक या पदासाठी 29 जानेवारी 1 ते 45 विद्यार्थी, 30 जानेवारी 46 ते 90 विद्यार्थी आणि 31 जानेवारी 91 ते 127 अनुक्रमांकाचे ते असलेले विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे. प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहण्याचा पत्ता जो आहे तो अर्थ व सांख्यिकी संचालनालय 8वा मजला प्रशासकीय इमारत शासकीय वसाहत वांद्रे पूर्व मुंबई. तर मुंबईला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील सहाय्यक संशोधन अधिकारी सांख्यिकी सहाय्यक अन्वेषक पदाकरिता प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणीकरिता उमेदवारांची यादी व सूचना पुढील पानांवर पाहाव्यात. तर टीप लक्षात घ्यायची, प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आले याचा अर्थ निवड झाली असं नाही आहे, तर नेमणूक झाली असंही नाही आहे. तसेच सोबत जोडलेल्या यादी ही गुणवत्ता व निवड यादी नसून प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीनंतर गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. सर, यात कुठल्या विद्यार्थ्यांचे जर डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम आलेला असेल तर त्यांचं सिलेक्शन इथे होणार नाही आहे. तर फायनल लिस्ट सिलेक्शनची ही परत प्रदर्शित केली जाणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणजे आपले सिलेक्शन झालं असं नाही आहे. फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे. तर 23 तारखेचं ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या विद्यार्थ्यांची लिस्ट इथे दिलेली आहे. वेळ आहे 10:30 वाजेपासून. तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट इथे आहे. इथे अनुक्रमांकसुद्धा दिलेला आहे. तर वरील टेबलमध्ये आपण बघितलं की कुठल्या अनुक्रमांकाने कधी यायचं आहे, तर त्या अनुक्रमांकानुसार तुम्ही ही लिस्ट फॉलो करू शकता. ही PDF मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करा. तिथे ही PDF आम्ही अपलोड केलेली असेल. अधिक माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑल दी बेस्ट. ह्या PDF डॉक्युमेंट्सची लिस्टसुद्धा दिलेली आहे. कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहेत, तर ही PDF तुम्ही वेबसाईटवरून किंवा आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरनं मिळवू शकतात. तर चॅनलला जॉईन करून ही PDF तुम्ही मिळवू शकतात. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.